Hello, my dear students and parents. Welcome to your Math Planet channel. मंथन प्रज्ञाशोध सामान्य परीक्षा इयत्ता 6वी विषय गणित यामध्ये जो 2.6 टॉपिक आहे गुणोत्तर व प्रमाण व समचलन एकमान पद्धती यावर आधारित एक्झरसाइज आज आपण सॉल्व करणार आहोत. अतिशय सोपा हा घटक आहे. या घटकावरील एक्झरसाइज सॉल्व करण्यापूर्वी आपल्याला गुणोत्तर आणि प्रमाण याविषयीचे काही बेसिक गोष्टी माहिती असणं महत्त्वाचं आहे. त्या बेसिक गोष्टी आपण 2 मिनिटात पाहूया आणि ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला कळाल्या की एक्झरसाइज अतिशय सोपी जाणार आहे. चला तर आपण या बेसिक गोष्टी आधी पाहूया. पहा इथे मी तुमच्यासमोर प्रमाण असं लिहिलेलं आहे. गुणोत्तर तर तुम्हाला ते माहितीच आहे. गुणोत्तर फॉर एक्झाम्पल एचं 20 असलेलं गुणोत्तर अशा पद्धतीने लिहिलं जातं किंवा 20चं 25 असलेलं गुणोत्तर अशा पद्धतीने लिहिलं जातं किंवा 20/25 अशा पद्धतीने लिहिलं जातं. हे तुम्हाला आपण 6वीला आहोत त्याच्यामुळे माहिती आहे. त्याच्यामुळे आपण प्रमाणावरती फोकस करूया. पहा पहिला जो प्रश्न विचारला जातो प्रमाणावरती 4 संख्या प्रमाणात असतील तर काय कंडिशन असते. आता त्या 4 संख्या आपण जर अशा मानल्या A, B, C आणि D. आता ह्या 4 संख्या जर प्रमाणात असतील तर कशा पद्धतीने त्यावरील उदाहरणं सोडवायची आहेत. पहा आपण असं लिहू शकतो A/B बरोबर C/D. म्हणजेच ह्या क्रमाने अशा पद्धतीने ते लिहायचं आहे A/B बरोबर C/D आणि सोडवताना काय करायचं आहे हा तिरका गुणाकार करायचा आहे. म्हणजेच A गुणिले D बरोबर B गुणिले C. म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला काय कळतं की पहिल्या आणि शेवटच्या संख्येचा गुणाकार करायचा, त्यानंतर मधल्या 2 संख्यांचा गुणाकार करायचा. ठीक आहे. आता उदाहरणार्थ आपण अशा पद्धतीने घेऊया की 12, 8, 9 आणि 6 ह्या 4 संख्या प्रमाणात आहेत. तर पहा मी काय सांगितलं तुम्हाला पहिल्या आणि शेवटच्या संख्यांचा गुणाकार. बघा 12 आणि 6चा गुणाकार केला तर किती येईल तो 12 गुणिले 6. ह्याचं उत्तर इज इक्वल टू ह्या मधल्या 2 संख्यांचा गुणाकार आला पाहिजे 8 गुणिले 9. बघा 12 सक्क 72 आणि इथे किती 8 9 72. हे दोन्हीही उत्तरं सेम आले पाहिजे. म्हणजे ह्याच्यावरून एक सूत्र काय तयार झालं की अंत्यपदांचा गुणाकार बरोबर मध्यपदांचा गुणाकार. म्हणजेच पहिल्या आणि शेवटच्या संख्यांचा गुणाकार जो येईल तोच गुणाकार मधल्या 2 संख्यांचा आला पाहिजे तरच त्या संख्या प्रमाणात असतात. आता हे झालं 4 संख्यांच्या बाबतीत. आता 3 संख्यांच्या बाबतीत जर आपण पाहिलं 3 संख्या प्रमाणात असतील तर फॉर एक्झाम्पल A, B आणि C ह्या 3 संख्या जर प्रमाणात असतील तर तुम्ही काय करायचं आहे 3 संख्या जर प्रमाणात असतील तर बघा इथं A/B आणि ही जी दुसरी संख्या आहे ही पुन्हा एकदा घ्यायची B/C. म्हणजेच आपण अशा पद्धतीने त्याला मानायचं आहे A/B/B/C म्हणजे मधली संख्या आपल्याला डबल घ्यायची आहे आणि हे वरच्या पद्धतीने सोडवायचं आहे. काय अंत्यपदांचा गुणाकार म्हणजे A गुणिले C बरोबर मध्यपदांचा गुणाकार B गुणिले B. म्हणजेच काय होणार इथं A गुणिले C इज इक्वल टू Bचा स्क्वेअर. आता हे दुसऱ्या भाषेत आपण कसं सांगू शकतो 3 संख्या जर प्रमाणात असतील तर सूत्र काय तयार होणार अंत्यपदांचा गुणाकार बरोबर मध्यपदाचा वर्ग किंवा मध्यपदांचा गुणाकार. एक लक्षात ठेवा जर 3च संख्या असेल तर मधली संख्या 2दा घ्यायची. ठीक आहे. हे 2 कन्सेप्ट तुम्हाला जर कळले तर अतिशय हे एक्झरसाइज सोपी जाणार आहे. हे पहा याचं एक सूत्र तयार होतं अंत्यपदाचा गुणाकार बरोबर मध्यपदांचा गुणाकार. चला आपण आता एक्झरसाइज सोडवायला घेऊया. पहा इथे पहिला प्रश्न आहे खालीलपैकी प्रमाणात असणाऱ्या 4 संख्या कोणत्या. आता मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे पहिल्या आणि चौथ्या संख्यांचा गुणाकार करायचा. तो जो गुणाकार आहे तोच मधल्या दोघाचा आला तर त्या संख्या प्रमाणात आहे. चला आपण तोंडी करूया. 2×5 10 आणि 3×4 12 वेगळा आलेला आहे म्हणजे ऑप्शन नंबर 1 गेला.
6 पंचे 30, 7 8 56, इथे पण वेगळं आलेलं आहे. 3 गुणिले 15 म्हणजे 15 त्रिक 45 आणि 9 पाचे 45, म्हणजे इथं सेम आलेलं आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 3 आपल्याला उत्तर सापडलेलं आहे. तरी पण पुढचं चेक करूया. 4 त्रिक 12, 6 8 48, म्हणजे हे पण गुणाकार वेगवेगळे आलेले आहेत. म्हणजेच ऑप्शन नंबर 3 इज द राईट ॲन्सर. पहिल्याचं ऑप्शन नंबर 3 राईट ॲन्सर आहे. पुढे बघा, खालीलपैकी प्रमाणात असणाऱ्या 3 संख्या कोणत्या? आता तुम्हाला मी आधीच स्पष्टीकरण दिलेलं आहे की 3 संख्या आल्या तर मधली संख्या 2दा घ्यायची किंवा मधल्या संख्येचा स्क्वेअर करायचा. चला तशा पद्धतीने सोडूया. अंत्यपदाचा गुणाकार 3 9 27 आणि इथं 6चा वर्ग 36 येणार. म्हणजे हे वेगवेगळं आलेलं आहे. पेपर वर्क करायची बिलकुल गरज नाही आहे. आपण जसं असं समजा की आपण पेपरमध्ये सोडवते, म्हणजे ॲक्च्युली परीक्षेला सोडवते, त्याच पद्धतीने मी तुम्हाला सोडवून दाखवते. बघा इथं 5 चौक 20 आणि मधल्या संख्येचा वर्ग 625 येणार आहे. म्हणजे हे सुद्धा चुकीचं आहे. 4 8 32 यांचा गुणाकार आला 32 आणि हा 6चा वर्ग किती येणार आहे 36. म्हणजे सेम झाले का? नाही आहे. म्हणजे हे सुद्धा चुकीचं आहे. इथे पहा 20 5 100 आणि 10चा वर्गसुद्धा 100 येणार आहे. म्हणजेच अंत्यपदाचा गुणाकार बरोबर मध्यपदाचा गुणाकार हे बरोबर आलेलं आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 4 इज द राईट ॲन्सर. दुसऱ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 आलेलं आहे. आता तिसरा पाहूया. अतिशय सोपा आहे पहा. 2 बहिणींच्या वयाचे गुणोत्तर 5:2 आहे. त्यांच्या वयातील फरक 24 वर्षे असल्यास मोठ्या बहिणीचे वय किती? आता अशा पद्धतीचे उदाहरण सोडवताना अतिशय सोपं आहे हे. मुलांनी व्यवस्थित लक्ष द्या. पाहिलं 2 बहिणींच्या वयाचे गुणोत्तर किती? 5:2 आहे. ठीक आहे. आणि त्यांच्या वयातील फरक किती आहे? 24 वर्षे असल्यास मोठ्या बहिणीचे वय किती? ठीक आहे. आता इथं जर 5:2 बघितलं तर ह्याच्यापैकी मोठी बहीण कोणती असेल? जो अंक मोठा असेल तो. ठीक आहे. आता एकच काम करायचं आहे, फक्त हे जे गुणोत्तर आहेत ह्यांना फक्त आपण x जोडायचा आहे, बस. बाकी काही करायचं नाही. इथे फरक सांगितलेला आहे म्हणून इथं वजा करायचं आहे. जर बेरीज सांगितली असती तर आपण इथं अधिक केलं असतं आणि फरक किती दिला आहे तो 24 आपल्याला फरक दिलेला आहे. बघा किती सोपं झालं. काय सांगितलं मी? इथं x जोडायचा, इथं x जोडायचा, फरक दिला आहे म्हणून वजाचं चिन्ह द्यायचं. बेरीज दिली असती तर प्लसचं, म्हणजे जर दोघांच्या वयाची बेरीज दिली असती तर इथं अधिक केलं असतं. चला 5 मधून 2 गेले किती झाले? 3x बरोबर किती झाले? 24. ठीक आहे. सो एक्सची व्हॅल्यू काढूया आपण 24. हा 3 गुणिले इकडं आल्यावर भागिले होईल. सो x इज इक्वल टू 3 8 24, म्हणजे एक्सची व्हॅल्यू आलेली आहे 8. आता एक्सची व्हॅल्यू आलेली आहे 8, म्हणजे आपण मोठ्या बहिणीचं वय काढायचं आपल्याला. तर मोठ्या बहिणीचं वय काय असेल? 5x. ठीक आहे. 5x, एक्सची व्हॅल्यू किती आहे? 8. मग एक्सच्या जागेवर काय करायचं? फक्त आपण 8 मांडायचं, दोघांचा गुणाकार करायचा. किती आला? 5 8 40, म्हणजे 40 कुठे आहे? ऑप्शन नंबर 3ला आहे. म्हणून तिसऱ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट ॲन्सर. ठीक आहे. चला पुढे. आता आपण चौथा प्रश्न बघूया. शर्ट आणि पॅन्ट यांच्या किमतीचे गुणोत्तर 7:11 असून पॅन्टची किंमत 132 रुपये आहे, तर शर्टची किंमत किती रुपये आहे? अतिशय सोपं आहे. पाहायचं आहे. थोडंसं मी वरती घेतो. शर्ट आणि पॅन्ट ह्यांच्या किमतीचे गुणोत्तर किती दिले? 7:11. आणि आपल्याला पॅन्टची किंमत दिलेली आहे. मग पॅन्ट कुठे? छेदाला आहे. मग ही किंमत पण आपण छेदाला मांडणार आहोत. आणि आपल्याला इथं शर्टची किंमत काढायची आहे. अतिशय सोपं झालं बघा हे. आता इथं काय करायचं बघा. ह्या 11ने फक्त 132ला भागायचं आहे. आपण तोंडी भागूया. किती येते? 11 1 11, खाली राहिले
2 आणि 11 दुनी 22 म्हणजे 12 उत्तर येत आहे. म्हणजे ह्या 11ला जर 12ने आपण गुणलं तर किती येतं? 132 येतं. मग छेदाला जर 12ने गुणलं तर अंशाला सुद्धा आपण 12ने गुणायचं आहे. म्हणजे किती झालं? 12 साती 84. मग किती सोपं झालं बघा. एका मिनिटामध्ये उत्तर आलं 84. मग 84 कुठे आहे? ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. म्हणून चौथ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट ॲन्सर. काय केलं आपण? 11ला कितीने गुणल्यावर 132 येतं? म्हणजेच आपण 11ने ह्याला भागलं. ठीक आहे, इथं उत्तर मांडलं. म्हणजेच 11ला जर 12ने गुणलं तर 132 येतं. वर पण 12ने गुणायचं आणि जे उत्तर येईल ते उत्तर काढायचं आहे. अतिशय सोपं हे उदाहरण होतं. आता पुढचं उदाहरण बघा, नीट लक्ष द्या. इथे 5 वर्षापूर्वीचे दिनेश व रमेश यांच्या वयाचे गुणोत्तर 4:7 होते. आता 5 वर्षापूर्वी, ठीक आहे, दिनेश आणि रमेश, दिनेश आणि रमेश यांच्या वयाचं गुणोत्तर किती आहे? 4:7. ठीक आहे. आजचे दिनेशचे वय 25 असल्यास, म्हणजे हे झालं 5 वर्षापूर्वी. इथं लिहूया आपण आज, आजचे वय. आजचं दिनेशचं वय किती दिलेलं आहे त्यांनी? 25 वर्ष. आता एक साधा कॉमन सेन्स आहे. आजचं वय किती आहे दिनेशचं? 25. मग 5 वर्षापूर्वी दिनेशचं वय किती होणार आहे? तर ते होणार आहे 20. मी इथं मांडतो म्हणजे समोरासमोर होईल. ठीक आहे. आजचं वय 25, तर 5 वर्षापूर्वी 5ने कमी असेल म्हणजे ते किती होईल? 20 होईल. तर त्यांनी विचारले रमेशचं वय किती? आता इथं फक्त रमेशचं वय काढायचं आहे. पण हे जे उत्तर येईल ते 5 वर्षापूर्वीचं येईल, हे लक्षात घ्या. बघा इथं आता किती सोपं झालं. 4ला कोणत्या संख्येने गुणल्यावर 20 होईल? तर 4ला 5ने गुणल्यावर 20 होईल. मग 7ला पण 5ने गुणायचं. किती झालं? 7×5 35 म्हणजे 35. रमेशचं वय काय झालं? 35 झालं. पण कधी आपण मग काय करायचं? पटकन आपण 35 लिहायचं नाही, कारण हे 5 वर्षापूर्वीचं वय आलेलं आहे 35. प्रश्न काय विचारला आहे? रमेशचं आजचं वय आपल्याला पाहिजे. मग 5 वर्षापूर्वी 35 आहे, तर आजचे वय 35मध्ये 5 मिळवलं तर किती येणार आहे? 40 वर्ष येणार आहे. मग 40 वर्ष कुठे आहे? 5व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट ॲन्सर. अतिशय सोपा हा प्रश्न होता. फक्त थोडासा मुलं काय करतात, गडबडीने हे उत्तर आलं की पटकन ते उत्तर लिहितात. टार्गेट काय हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. चला तर आपण 6वा प्रश्न सोडूया. पहा, x 8 आणि 16 म्हणजे x 8 आणि 16 या संख्या प्रमाणात आहेत, तर x बरोबर किती? आता तुम्हाला मी आधीच सांगितलेलं आहे, जर 3 संख्या प्रमाणात असतील तर मधली संख्या ही 2दा लिहायची किंवा मधल्या संख्येचा वर्ग करायचा. दोन्हीपैकी तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल ती करा. मग आपलं सूत्र काय आहे? अंत्यपदाचा गुणाकार म्हणजेच x गुणिले 16 बरोबर मध्यपदांचा गुणाकार 8 गुणिले 8 किंवा 8चा वर्ग. ठीक आहे. काय झालं इथं? 16x बरोबर किती झालं इथं? 8 8 64. देअरफॉर x इज इक्वल टू 64. हा इकडे गुणिले आहे, इकडे जाऊन काय होईल? तो भागिले होणार आहे. 16 1 16 आणि 16 चौक 64. एक्सची व्हॅल्यू किती आलेली आहे? 4 आलेली आहे. म्हणजे 4 कुठे आहे? ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. म्हणून 6वेचं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट ॲन्सर. अतिशय सोपं होतं हे सुद्धा. चला 7वा प्रश्न आपण पाहूया. आणि हा प्रश्न बऱ्याच वेळा आलेला आहे. नवोदयला पण हा प्रश्न सलग 2 वर्ष आलेला होता. स्कॉलरशिपमध्ये सुद्धा हा प्रश्न आला होता. कदाचित त्यांचा हा प्रश्न किंवा हा पॅटर्न आवडता असेल. चला, कदाचित तुम्हाला पण येऊ शकेल हा मंथनला. दौलतचा महिन्याचा खर्च व बचत यांचे गुणोत्तर 9:2 आहे. त्याची बचत 1800 रुपये असल्यास त्याचा एकूण पगार किती?
आता हा प्रश्न व्यवस्थित बघा. खर्च छेद बचत यांचं गुणोत्तर काय दिलं आहे? 9/2. ठीक आहे. खर्चापाशी 9, बचतीपाशी 2 लिहिलेलं आहे. तर त्यांनी काय सांगितलं आहे? त्याची बचत 1800 रुपये असल्यास, बचत कुठे आहे? छेदस्थानी आहे. मग हे 1800 रुपयेसुद्धा आपण छेदस्थानी लिहिणार आहोत. त्याचा एकूण पगार किती? आपलं टार्गेट बघा, खर्च नाही आहे, टार्गेट आहे पगार. आणि हा पगार हा कसा होतो? पगार कसा होतो? तर त्याचा जो खर्च झालेला आहे महिन्याचा आणि तो त्याच्यातून जी बचत करतो, ह्या दोघांची जी बेरीज आहे तो मिळून काय होतो? पगार होतो. हे लक्षात ठेवा. पगार झाल्यानंतर त्यातील काही पैसे आपण खर्च करतो आणि काही पैसे आपण बचतीमध्ये टाकतो. ह्यालाच मिळून काय म्हणतात? आपल्या महिन्याचं अर्निंग किंवा पगार. आणि हे आहे आपलं टार्गेट. हे लक्षात ठेवायचं. मुलं काय करतात? हितलं उत्तर आलं की पटकन तेच लिहितात आणि 90% तिथंच मुलांची चूक होते. चला पुढे बघूया आपण. इथं काय करायचं? तुम्ही नेहमीप्रमाणे 2ने ह्या 1800ला भागायचं आणि इथं त्या बघा बे किती येणार आहे? 2 9 18 आणि 2 0 म्हणजेच 2ला जर 900ने गुणलं तर उत्तर 1800 येणार आहे. मग वर पण 900ने गुणायचं. इतकं सोपं आहे ते. 9 हे 2 0 मांडले, 9 9 81. हे काय आला? खर्च आला. आता आपल्याला खर्च विचारला आहे का? नाही, पगार विचारला आहे. म्हणजे खर्च किती आला आहे? 8100 अधिक बचत. बचत किती आहे त्याची? ऑलरेडी आपल्याला दिलेली आहे. बचत किती? 1800 रुपये बचत आहे त्याची. म्हणजे 1800 रुपये त्याच्यामध्ये प्लस करायचे आणि बघा इथं 0 0 8 आणि 1 9, 8 आणि 1 9, 9900 रुपये त्याचा पगार आहे. 9900 कुठे आहे? ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे. म्हणून 7व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. चला आपण 8वा प्रश्न सोडवूया. 8वा प्रश्न तर खूपच सोपा आहे. तुम्ही म्हणाल सर प्रत्येक वेळेस सोप्पा सोप्पा का म्हणतात? हे पहा, आपण बोललो ना की हा प्रश्न सोप्पा आहे की तिथं 90% कॉन्फिडन्स आपला वाढतो आणि मग 10%च काम करायचं असतं. आपण बोललं की अरे बापरे हे अवघड आहे, तर तिथं 90% आपण फसून जातो. त्याच्यामुळे सोप्पंच आहे बोलायचं आणि खरोखर सोप्पंच आहे. टेन्शन घ्यायचं काम नाही. अतिशय सोपी एक्झरसाईज आहे ही. पाय ते 1.2 रुपीज म्हणजेच 1 रुपया 20 पैसे असं आपण लिहूया. आणि 60 पैसे या रकमांचे गुणोत्तर काढा. आता गुणोत्तर काढताना हे जे एककं असतात ते आपल्याला सेम करून घ्यायचे असतात. तर आपण काय करूया? ह्या रुपयाचे पैसे करून घेऊया आणि हे 60 पैसे ऑलरेडी पैसेमध्येच दिलेले आहेत, त्याच्यामध्ये तसेच ठेवूया. आता 1 रुपया 20 पैशाचे किती होतील पैसे? 1 रुपया म्हणजे 100 पैसे आणि त्याच्यामध्ये 20 पैसे मिळवले तर 120 पैसे होणार आहेत. फक्त ह्यातला पॉईंट काढून टाकायचा आहे. आता ह्या दोघांचं गुणोत्तर विचारले. गुणोत्तर म्हणजे दोघांचा भागाकार. 120 भागिले 60. 0ला 0 गेला, 6 1 6, 6 2 12. उत्तर किती आलं? 2/1. म्हणजेच गुणोत्तरात कसं लिहिणार तुम्ही? 2/1. मग 2/1 कुठे आहे? तर ऑप्शन नंबर 2ला आहे. म्हणून 8व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. आता 9वा प्रश्न पहा. 115 छेद 138 बरोबर 10 छेद किती? आता बिलकुल गोंधळून जायचं नाही मोठ्या संख्या दिसल्या म्हणून. आता इथं 10ने 115ला भाग जाणार नाही, त्याच्यामुळे ती पद्धत न वापरता आपण दुसरी पद्धत वापरायची. हे 115 आणि 138 ह्यांना संक्षिप्त रूप द्यायचं, म्हणजे त्यांना छोटं करायचं. आणि जर नीट ऑब्झर्वेशन केलं तर आपल्या लक्षात येतं की ह्या दोन्ही संख्या ह्या 23च्या पाड्यामध्ये आहेत. आता आपण 6वीला आहोत, आपल्याला कमीत कमी 30पर्यंत पाडे येणं अपेक्षित आहे. 23 5 115 आणि 23 सख्ख 138. म्हणजे नवीन गणित काय तयार झालं आपलं? 5/6 बरोबर 10 छेद किती? आता मला सांगा
5ला आपण 2ने गुणलं तर उत्तर किती तर 10. मग अंशाला 2ने गुणलं तर छेदाला सुद्धा 2ने गुणावा लागतं. 6 दुने 12 म्हणजे उत्तर किती आलेलं आहे आपलं 12. 12 कुठे ऑप्शन नंबर 2ला आहे. म्हणून 90चं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट ॲन्सर. आता जो 10वा प्रश्न आहे तो नेहमीप्रमाणे तुमच्यासाठी असतो. मी तुम्हाला फक्त क्ल्यूपर्यंत पोचवतो आणि त्या क्ल्यूपर्यंत जाऊन तुम्ही व्यवस्थित समजून त्याचं ॲन्सर कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. आता 3 संख्या प्रमाणात असून त्यांची अंत्यपदे 7 व 28 आहे तर मध्यम पद कोणते? आता बघा 3 संख्या प्रमाणात आहे. फॉर एक्झाम्पल A, B, C. ठीक आहे. त्यांची अंत्यपदे 7 आणि 28 आहे. म्हणजे अंत्यपदे म्हणजे हे एक पद आणि हे एक पद 7 आणि 28 आहे. तर त्याचं मध्यम पद कोणतं म्हणजे आपल्याला बीची व्हॅल्यू काढायची आहे. आता आपण काय करतो तुम्हाला माहिती आहे ही जी मधली संख्या आहे असं समजा बीच आहे ती काय करतो आपण 2दा घेतो आणि आपलं सूत्र काय अंत्यपदाचा गुणाकार म्हणजे 7 गुणिले 28 बरोबर मध्यपदाचा गुणाकार. आता खूप सोपं झालं आहे बघा. इथं बी गुणिले बी म्हणजेच बी स्क्वेअर आला हे लक्षात घ्या. आता हे तर 2 पद्धती आहेत 7 आणि 28 यांचा गुणाकार करणे आणि तो कशाचा वर्ग आहे ह्याचं वर्गमूळ तुम्ही काढायचं आहे फक्त. किंवा तुम्ही असं पण करू शकता एखाद्याला वर्गसंख्या पाठ नसतील तर 7 गुणिले हा जो 28 आहे ह्याचे तुम्ही असे भाग पाडू शकता 7 गुणिले 4. ठीक आहे. मग हा 7 2 वेळा आहे. आता बीची व्हॅल्यू बीचा स्क्वेअर काढायचा आपल्याला बीची किंमत काढायची 7 2 वेळा आहेत म्हणून तो एकदा घेतला आणि हा जो 4 आहे तो कशाचा वर्ग आहे 2चा वर्ग आहे. ह्या दोघांचा जो गुणाकार आहे तीच बीची व्हॅल्यू येणार आहे. ही झाली एक पद्धत. किंवा दुसरी पद्धत तुम्ही कशी करू शकता बघा इथं 7 गुणिले 28 बरोबर बी गुणिले बी. मग 7 गुणिले 28 किती येणार आहे तर 7 8 56 8 5 7 2 14 5 19 इज इक्वल टू बी स्क्वेअर. याच्यावरून तुम्ही बीची व्हॅल्यू काढण्यासाठी 196 हा कशाचा वर्ग आहे ते तुम्ही काढणार आहे. अशा पद्धतीने सोडवा किंवा अशा पद्धतीने सोडवा काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त उत्तर येणं अपेक्षित आहे. आणि आता उत्तराला तुम्हाला फक्त या दोघांचा गुणाकार करायचा इतकं सोपं करून दिलेलं आहे. ते ऑप्शन तुम्ही पाहायचं आणि त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. आणि ते टाकत असताना नावसुद्धा टाका. आता हा व्हिडिओ आपण पटकन बनवायला घेतल्यामुळे बऱ्याच जणांनी कमेंट केली की सर याच्यावर व्हिडिओ बनवा. त्याच्यामुळे मागील उत्तरं दिलेल्या मुलांची नावं आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये घेता आलेली नाहीत. परंतु ह्या व्यवसाय नंबर 2 सोडवताना मात्र आपण 100% त्यांची नावं घेऊया. आशा करतो की यामधील सर्व कन्सेप्ट तुम्हाला छानपैकी कळलेले असतील. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर कन्सेप्ट कळत असतील तर कमेंट बॉक्समध्ये मात्र तसं लिहा की सर कन्सेप्ट समजतात, पुढील व्हिडिओ बनवा. धन्यवाद.